कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। नागरिकांसाठी शासनाच्या असलेल्या विविध कल्याणकारी योजना या सामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्यात हीच सरकारची अपेक्षा असते, असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। बातमी धाराशिवमधून आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने मराठा सेवकांकडून तुळजाभवानीचा अभिषेक आणि महाआरती करण्यात आली। सरकारने मराठा समाजाच्या मागण्या या त्वरित मान्य कराव्यात। 29 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याची वेळ आणू नये असं तुळजाभवानीला साकडे घालण्यात आले। तुळजाभवानीचा महाआरतीसाठी जिल्हाभरातून मराठा आंदोलन तुळजापुरात उपस्थित आहेत। नंदुरबार जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला। सर्व शाळा आणि महाविद्यालय, अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही खबरदारी घेण्यात आली। याबाबतचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी देवेंद्र माळी यांनी। हवामान खात्याकडून नंदुरबार जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे। जिल्हा प्रशासनाकडून रात्री उशिरा नंदुरबार जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय व शासकीय कार्यालय तसेच अंगणवाडींना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। काल नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर जिल्ह्यात आतापर्यंत 213 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। काल सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे, तर शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे। आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यात फक्त 60% पेरण्या झाल्या होत्या, तर 40% पेरण्या अद्यापही रखडल्या होत्या। दमदार पावसाअभावी पेरण्या रखडल्यामुळे शेतकऱ्यांना आता या दमदार पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। तर नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून हाय अलर्ट, रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासन याबाबत सतर्कता बाळगत आहे। तर एनडीआरएफच्या एका पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे व सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।